संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड जिल्हा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। पण या हत्या प्रकरणाच्या निमित्तानं बीडमधलं आर्थिक, राजकीय आणि गुन्हेगारी जग समोर येऊ लागले। त्यातही धक्कादायक बाब म्हणजे इथल्या पोलीस दलाचे वाभाडे निघतायत। सत्तेत असलेल्या भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी याबाबत गंभीर आरोप केलेत। तसंच या सगळ्या अवैध प्रकरणात जे पोलीस गुंतलेत त्यांच्या बदलीची आणि कारवाईची मागणी करण्यासाठी धस यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। धस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भास्कर केंद्रे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख केलाय। काय आहे हे सगळं प्रकरण, धस यांचे आरोप काय आहेत, पाहूया या व्हिडिओतून। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झाली। त्याचा संबंध हा इथं होणाऱ्या अवैध राखेच्या वाहतुकीशी आहे। आमदार सुरेश धस यांनी थेट याच विषयाला हात घातला आणि अनेक गंभीर आरोप केलेत। धस यांच्या आरोपानुसार या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा केवळ वरदहस्त नाहीये, तर ते स्वतः यात गुंतलेत। धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हे सगळं प्रकरण उजेडात आणलंय। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक पत्र दिल्याचं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं। परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर, सिरसाळा आणि बर्दापूर पोलीस ठाण्यात 10 ते 17 वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांची बदली करावी। वाल्मिक कराडला फरार होण्याची मदत करणाऱ्यांना सह आरोपी करावं। परळी नगरपालिकेचं विशेष ऑडिट करण्याची मागणी धस यांनी केली आहे। याचं कारण एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपयांची बिलं काढल्याचंही धस यांनी म्हटलंय। विष्णू चाटेच्या नावानं ही 46 कोटींची बिलं काढल्याचा हा आरोप आहे। यावेळी धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलंय। ते म्हणाले, 15 वर्षांपासून भास्कर केंद्रे हे तिथंच आहेत। त्यांचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत। तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची आधी पार्टनरशिप आहे। मीडियानं परळीत जाऊन हे चेक करावं, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। आधी पाहूया धस यांनी काय म्हटलंय। भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे। याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप। आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा। या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत। 20 वर्षापासून एका 20 वर्षापासून कुठेही मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे। 4थं वर्ष राहू शकतं आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते। म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय। ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला। जिल्हा पोलीस दलातला भास्कर केंद्रे हा कर्मचारी राखेची अवैध वाळू वाहतूक करतोय। मटक्यावाल्याशी त्याची पार्टनरशिप आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या नावानं परळीतून 46 कोटींची बिलं काढल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। यावेळी बोलताना ते म्हणाले, परळी थर्मलमध्ये 20 वर्षांपासून अधिकारी, कर्मचारी हे एकाच पोस्टवर आहेत। या थर्मलमध्ये आजही अवैध साठे आहेत। ते कोणाचे आहेत याची यादी मी पोलीस आणि थर्मल प्रशासनाला देणार आहे। तसंच हे सर्व साठे जप्त करावेत। सध्या परराज्यात होणारी वाहतूक बंद असली तरी रात्रीच्या वेळी जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरूच आहे, असं धस यांनी म्हटलंय। धस यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलंय त्यात त्यांनी ज्या मागण्या केल्यात त्यानुसार करुणा शर्मा यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारे जे पोलीस होते ते आजही बीड पोलीस दलात कार्यरत आहेत। त्यांचा शोध घेऊन त्यांचं निलंबन करावं। जर दोषी आढळले तर त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अशी मागणीही आमदार धस यांनी केली आहे। या संदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं। सोबतच एका आत्महत्या प्रकरणाचा उल्लेखही धस यांनी केलाय। ते म्हणाले, भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी 2 वर्षांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती। यातही आमदार धस यांनी संशय व्यक्त केलाय आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। आता धस यांच्या या सगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय पावलं उचलतात, किती कठोर कारवाई करतात हे पाहावं लागेल। पण जिल्ह्याच्या पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीनं बरबटले असतील तर कायद्याचं राज्य आहे कुठे, असा सवाल उपस्थित होतोय। तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।